नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आवाज एकदा क्लिअर आहे का पाहूया आपण। अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर आज आपण डिस्कशन करणार आहोत। पोलीस भरती प्रक्रिया जवळपास या वर्षीची आताची संपलेली आहे आणि आता नव्याने पोलीस भरतीची तयारी करायला विद्यार्थी लागणार आहेत। मग ही नव्याने पोलीस भरतीची तयारी करणारे जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा यावेळेस काही कारणानं अपयशी झालेले विद्यार्थी आहेत, यांना नवीन तयारी करताना अनेक डोक्यामध्ये प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। विषय खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इथून पुढे नव्याने जे तयारी करणारे सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, याच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आपण सारखं घेऊन येत असतो। आता अजून जास्त घेऊन येणार आहोत। तर बघा, पोलीस भरतीची 0 पासून आता एक आहे, लक्षात ठेवा, जाहिरात कधी येईल, कशा पद्धतीने, याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। पण एक लक्षात ठेवा, सुरुवात तुम्हाला प्रत्येकाला, जुना विद्यार्थी असो किंवा नवीन असो, शून्यापासूनच करावा लागेल, कारण या स्पर्धा परीक्षा आहेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये 0 to हिरो होत असतं। 50 ते हिरो नाही होत, 60 ते हिरो होत नाही, हे लक्षात ठेवा। मग पहिल्यापासून तयारी करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, अकॅडमी जॉईन करायची तर कशा पद्धतीची जॉईन करायची, ऑनलाईन क्लास लावायचे तर कशा पद्धतीचे लावायचे, पुस्तकं वाचण्याची पद्धत कोणती असली पाहिजे, कोणते पुस्तकं वाचले पाहिजेत आणि कशा पद्धतीने वाचले पाहिजेत, आणि एकूण तुमचं शेड्यूल काय पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीवर डिस्कस करणार आहोत। आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमचा आजपासून, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताय तेव्हापासून ते पोलीस भरतीपर्यंत प्लॅनिंग काय असणं गरजेचं आहे, याच्यावर आपण बोलणार आहे। त्याच्या अगोदर आपल्या सर्वांनाच माहिती, आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवरची स्वप्न खाकी बॅच, ज्याने या आत्ताच्या भरतीमध्ये हजारो सिलेक्शन दिले, याचं दुसरं वर्जन म्हणजे स्वप्न खाकी 2.0, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण नवीन बॅच आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर 1 मे पासून सुरू करत आहोत। पण त्याच्या अगोदर ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आहे। 500 रुपयामध्ये ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच हे तुम्हाला उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर। जाहिरात करत नाहीये, फक्त माहिती सांगतोय। ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्या, कारण स्वप्न खाकी बॅच, त्याची शिकवण्याची पद्धत काय असते हे सर्व जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे। अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत तुम्हाला यावेळेस। नवीन म्हणजे होमवर्क नोट्स आपण देणार आहोत आणि दर 1-2 आठवड्याच्या टेस्टला आपण बक्षीस सुद्धा पुस्तकाच्या स्वरूपामध्ये देणार आहोत आणि प्रश्नांचं डिटेल विश्लेषण, आता झालेल्या नवीन प्रश्नपत्रिकांचं, हे सुद्धा बॅच मध्ये समाविष्ट असणार आहे। आणि तज्ञ शिक्षक मंडळी हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहेत, स्वप्न खाकी 2.0 महाराष्ट्र अकॅडमी ऍप। ठीक आहे, आपल्या मेन मुद्द्याकडे आपण वळूया। यांनी भरती करूच नका, पहिला मुद्दा। आता बघा, अनेक गावगावामध्ये पोलीस झालेले आहेत, वर्दी मिळवलेली आहे। वर्दी मिळवणं किंवा पोलीस होणं हे खूप अवघड आणि खूप कष्टाचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो। इथं जातीचेच पाहिजेत, आला का येड्या गबाळ्याचं काम नाही, येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्यांचे काम नाही। मग त्यांनी कष्ट केलेले दिसत नाहीत बाकीच्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, ते झालेले दिसतात। त्यांनी हवा केलेली दिसते, त्यांनी गुलाल उधळलेला दिसतो, त्यांनी डीजे पुढे गाव नाचविलेलं दिसलं, गावाला पंगत घातलेली दिसली, बरोबर आहे का, लय माच करायला लागली असं वाटायला लागलं, पण त्याच्या मागे त्यांचे कष्ट आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, माच करतायत, त्यांनी मेहनत घेतली आणि सिलेक्शन झालेले आहेत। पण हे सिलेक्शन झाल्यामुळं अनेक मग पालक असतात, पोरं असतात, त्यांच्या या अंगामध्ये एनर्जी येते, याचं पोरग झालं तर मोह का नाही होणार, लक्षात, याच्या पोरापेक्षा तर मोह पोरग दिसायला बी धिप्पाड आहे, खातंय दणकून, त्याच्यापेक्षा तर जास्त दणकून खातंय, तर मग मोह पोरग का नाही होणार याचं झालं तर, अशा पद्धतीने म्हणते, सोन्या पिंट्या इकडे, किती लाख रुपये लागते तुला सांग, जा कुठं तरी तू खप, तुझा जाळ कर आणि पोलीस झाल्याशिवाय मला तू थोबाड दाखवू नको, असं म्हणतात। किंवा एखादा पोरगाच असतो किंवा एखादी पोरगीच असती, ती म्हणते ही झाली वय, हे झालं वय, मी कशी होत नाही, मी पण होणार। पण त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा, दुसऱ्याकडे बघून सिलेक्शन करायचंय किंवा तयारी करायची हे बिलकुल डोक्यामध्ये आणू नका। तुमच्या आतमध्ये ती रग, तुमच्या आतमध्ये ती धमक पाहिजे। हा झाला म्हणजे मी पण होणार, अरे पण तुला पळताच येईना, तुला चालताच येईना, तू दारू पितो, सिगरेटी फुकतो, गांजा फुकतो, तू बोंबलत हिंडतो, तू जिप्री असतील, पोरगी असतील तर रातभर इंस्टाग्रामवर रील आणि चॅटिंग करत बसती, कसं होणार, लक्षात येते ना। त्यामुळे पहिला मुद्दा हा लक्षात ठेवा, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची आहे, ते झाले म्हणून मी पण होणार असं बिलकुल नाहीये। लक्षात ठेवा, ज्याला खरंच मनातून इच्छा आहे की नाही, दुसऱ्यासाठी नाही, माझ्या स्वतःसाठी, माझ्या आई वडिलांसाठी, मोठमोठे गागार केले गंमत मध्ये, याच्यासाठी नाही, वडिलांच्या स्वप्नासाठी, माझ्यासाठी, मला पोलीस व्हायचंय, ही आतमधून रग आहे,
की आतमधून कष्ट करण्याची धमक आहे, यांनीच या क्षेत्रामध्ये यायचं आहे आणि तयारीला लागायचंय. पहिला मुद्दा. कुणीतरी झालं म्हणून मी पण होईल, एवढं सोपं नाही बाबड्या. लक्षात, हे लय लय कष्टाचं काम आहे, त्यामुळे एक लक्षात ठेवा, हे यांनी तयारी करायची. मग आमच्या घरी लय पैसा आहे, एखादी मोठी जास्त पैशाची अकॅडमी लावतो मी, तिथं लय मोठी फीस आहे, लय मोठे पुस्तकं घेतो मी. लक्षात, लय मोठे पुस्तकं घेऊन त्याचा खाट करून त्याच्यावर लोळवतो का? लक्षात, असे जे आहेत की पैसा आहे माझ्याकडं, सांगा रे महाराष्ट्रातली सगळ्यात महाग अकॅडमी कोणती आहे? 2 लाख रुपये फीस आहे, मग पोरग तिथं जाणार आणि पोलीस होऊन येणार. लक्षात, ती का आलू मशीन नाही की इकडून आलू घालून तिकडून सोनं निघन. अकॅडमी म्हणजे बिलकुल नाही, त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहे आपण. व्हिडिओ इंटरेस्टेड यावा म्हणून आपण हसी मजाक मध्ये चाललो, पण खूप गंभीर गोष्टी त्या लक्षात ठेवा. लक्षात येते? तर बघा, पैसा सुद्धा लय मोठा आहे म्हणून मी तयारी करतो. लक्षात, अशा पद्धतीने काही जणांना असतं की मी आता स्वप्न पडतात, दिवसा स्वप्न बघणारी गँग नसते का, आणि मग मी पोलीस होणार, मग मग इंस्टाग्रामला अकाउंट असणार, मग त्याच्या अगोदर मी कॉप्स लावणार. कॉप्स, कॉप्स सुरज, कॉप्स रोहिणी, कॉप्स आकाश, कॉप्स आकांक्षा, कॉप्स कॉप्स विजय. आणि मग मी चष्म्यावरचे फोटो टाकणार, मग गाडीवरचे फोटो टाकणार, आणि मी हवा करणार चालताना, मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल असलं काहीतरी टाकणार, आणि त्याच्यासाठी मग मी पोलीस होणार. अरे बाबड्या, नाही, तसं नाहीये. हे जे आहे की वर्दीचं आकर्षण, ज्यांना नुसतं वर्दीचं आकर्षण पाहिजे, 100% खरंय, पण तेवढ्यासाठी मला पोलीस व्हायचं असं म्हणून जमत नाही. मग इंस्टाग्रामचं अकाउंट असणार, मग मी त्याच्यावर रिला टाकणार, थोडी कंबर हरवली की मला 5,000 लाईक येणार. ही जी विषय ना, याच्यासाठी बाबा, आणि माझं आता प्रायव्हेट अकाउंट आहे, वर्दी भेटली की पब्लिक करणार, लय हवा करणार, ह्या गोष्टीसाठी, कारण सध्या चालू आहे ना ती क्रेज, बरोबर आहे का? त्याच्यासाठी मला वर्दी बिलकुल या भानगडीत पडायचंच नाही. वर्दीचं आपुलकी त्या वर्दीबद्दल दाखवायची की नाही, हिला मला मिळवायचंय, इसे मैं जी जान से चाहता हूं और उसे मैं पाकर ही रहूंगा, और उसके लिए मुझे जो भी करना पडेगा वो मैं करूंगा. म्हणजे जेवढंही कष्ट, जेवढंही मेहनत कष्ट याची धमक आहे का? वर्षभर पाहुणे रावळे, गर्लफ्रेंड, मित्र मैत्रिणी, बॉयफ्रेंड, आई वडील, सण वार, ह्याचं लग्न, माऊस भावाचं लग्न, मावशीचं लग्न, बरोबर आहे का, ह्याचे वाद, त्याचं मॅटर, ह्याचा राडा, हे सगळं काही सगळं सोडून द्यावं लागणार आहे. जसं की तुम्ही या पृथ्वी तलाव नाहीतच, असं तुमच्या कुटुंबाला, नातेवाईकाला, सगळ्याला दाखवावं लागणार आहे. आणि एकाग्रतेने वर्षभर तरी डेडिकेशनने तयारी करणार आहे. हे तुमच्यामध्ये जर मनामध्ये ठाम असेल तर पुढचं पाऊल टाका, नाहीतर मग मागचं पाऊल टाका. हे लक्षात ठेवा. हा पहिला मुद्दा. अशा लोकांनी भरती करायची नाहीये, तुम्हाला सांगतोय मी. त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तयारीची सुरुवात कुठून करायची? तयारीची सुरुवात करा. अनेक जणांना तोच प्रश्न आहे की सुरुवात कुठून करायची. आता लक्षात, ठीक आहे, तुम्ही ठरवलं की नाही करायचीच मला, किती मेहनत घ्यायची तयारी, 100 गोष्टी कॉम्प्रोमाइज करायची तयारी, चला मग सांगा आता सुरुवात कुठून करायची. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, स्पेसिफिक. तुम्ही आता मोठे, काय होतं, भरतीची तयारी करायला लागला म्हणलं की मग 2-4 बुटन, लय जेवढा महागाचा बुटन, मग 10-15-20 पुस्तकं संगचन, मोठी अकॅडमी, असे पद्धतीने करू नका सुरुवात. तुम्ही शांतपणे एक समजून घ्या की बरोबर आहे का, किंवा डिस्कस करा की बाबा काय काय करावं लागेल मला. पहिलं म्हणजे काय लागतंय की मला अगोदर त्याचा अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल, बरोबर आहे का. दुसरं, नेमकी याच्यासाठी मेहनत किती लागते हे समजून घ्यावं लागेल, आणि तेवढी करायची माझी मेंटॅलिटी आहे का हे समजून घ्यावं लागेल. सुरुवातीला ह्या गोष्टी विचारा. प्लस मध्ये वेळ इन्व्हेस्ट करायची तयारी आहे का? गुंतवणूक म्हणतो मी, कारण मला इन्व्हेस्टची स्पेलिंगच आहे ना, म्हणून गुंतवणूक म्हणलो. खरंय, ऐक लक्षात. तसं काही नाही, गुंतवणूक बी सोपं, इन्व्हेस्ट बरं जाऊ द्या. वेळ गुंतवणूक करायची, इन्व्हेस्ट करायची तयारी माझी आहे का, बरोबर आहे का. किती दिवस करावं लागते ना. काही जण असतात बघा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने नाही चालत. इथं तुम्हाला काय करावं लागेल, वेळ इन्व्हेस्ट करावं लागेल. एक दिवस, महिनाभर. आमच्याकडे बघा 8 दिवस झालं पोरं क्लास लावतात, 8 दिवसात एखादं पुस्तक घेतात आणि भरती कवा निघण. होय, तुम्ही तर म्हणले होते भरती निघण. अरे खुळखुळ्या, तुझी तयारी झाली का? तू घेतो का 47 ग्राउंड? तू लेखी घेतो का 90 मार्क? आलं लक्षात. मग कशाला विचारतो आम्हाला? तुमच्या तयारीला वेळ इन्व्हेस्ट करावं लागेल, वाट बघावं लागेल. फुकट काही ताटामध्ये मिळत नाही. सरकारी नोकरी म्हणजे फुकट नाही. तुम्ही बघितलं असेल, एक जणांनी लग्न लागावं म्हणून बॅनर लावलं स्वतःच, आणि त्याचं तोंड माया तोंडासारखं म्हणजे गालावर आलेले. आता पोलीस भरतीचं ग्राउंड करणाऱ्या पोराचे गालावर येतात का माझ्यासारखे? सांगा बरं तुम्ही. अरे अख्खे गाल
कपारी होत्यात अख्ख्या चेहऱ्यावर, आणि तू असा आणि त्याची हाईट बसना लग्नासाठी. म्हणजे खूप लग्न सुद्धा सरकारी नोकरी लग्न बी होईना. तुम्हाला वाटतं असं चांगल्या देखण्या दुखण्या पुरी सोप मग लग्न व्हा, तुम्हाला वाट बघावं लागेल. फुकट भेटणार आहे का तुला? लक्षात येते नाही ना रे. त्याच्यासाठी बघा वेळेचं इन्व्हेस्ट करावं लागेल, वाट बघावं लागेल. ह्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो मी, मजाक नाही करत आहे. ह्या गोष्टी आहेत. अभ्यासक्रम समजून घेणं, मेहनत किती करावं लागेल, वेळेची गुंतवणूक करावी लागेल. आता क्लास, अकॅडमी, पुस्तक ह्याचं पुढे टप्प्याटप्प्याने बोलू, पण ह्या गोष्टी सुरुवातीला तुमची मेंटॅलिटी याची तयार करा. मी पहिल्यांदा अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेईल, काय काय गोष्टी करायच्यात, काय काय नाही, त्याच्यासाठी मेहनत किती घ्यावं लागेल याच्याबद्दलची माहिती घेईल, आणि नंतर मी पहिल्यांदाच मेंटॅलिटी करेल. जोपर्यंत भरती मग 2 महिन्यांनी येऊ, 3 महिन्यांनी येऊ, 6 महिन्यांनी येऊ, 8 महिन्यांनी येऊ, जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत मी डेडिकेशननी, आज जेवढी माझ्यामध्ये धमक ऊर्जा आहे ना, की मला नाही मेहनत करायची, कष्ट करायचे, तेवढी शेवटच्या क्षणापर्यंत मी ठेवणार. त्याच्यासाठी कितीही वेळ मला इन्व्हेस्ट करावा लागला तरी सुद्धा मी करणार. इथून सुरुवात करा. अभ्यास वगैरे ह्या गोष्टी होणारच आहेत, इथून सुरुवात करा. समजून घ्या. लक्षात आलं? अशा पद्धतीने आहे अभ्यासक्रम आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, आता याच्यावर आपण बोलूया. अभ्यासक्रम सर्वांना माहिती आहे, 4 विषय आहेत: गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके. शक्यतो 25-25-25-25चा पॅटर्न असतो, म्हणजे प्रत्येकाचे 25 प्रश्न, 25 गुण, निगेटिव्ह मार्किंग नसते. 1.5 तास वेळ असतो, म्हणजे गणितचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, जीकेचे 25 प्रश्न. अशा पद्धतीने कधी कुठंतरी हा फॉर्म्युला पाळला जात नाही. कधी कधी जीकेचे, करंटचे प्रश्न हे जास्त विचारले जातात, हे पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने अभ्यासक्रमावर सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल की कशा पद्धतीने, तर तो बनवू, कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा रे पोरं, लाईक करत नाहीत, तसेच पुढे निघून जातात. आमच्या मनाला लागत ना रे, पोरांना आवडलंच नाही का काय? लाईक करा, सबस्क्राईब करा, तिथं घंटी दिसते तिला टणकन दाबा, काही करा, पण ते करा. लक्षात येते ना? अभ्यासक्रम हे 4 विषय आहेत, प्रत्येकाचे 25 प्रश्न धरून चला. 1.5 तास वेळ आहे, बरोबर आहे का? अशा पद्धतीने आहे. 25-25 प्रश्न, असे 100 प्रश्न आहेत. आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं मी माझ्या पद्धतीने सांगतो, माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवाने. काही जणांचं वेगळंही असू शकतं. पहिल्यांदा काय करा माहितीये का? हा हा अभ्यासाचं नियोजनाचं सांगतो मी. अभ्यासक्रम सांगितलं, अभ्यासाचं नियोजन पुढे सांगतो. मैदानीची तयारी. आता मैदानी बद्दल मी काय बोलणार, लय मी ज्ञान सांगायला लागलो तर तुम्ही म्हणता, अरे बाबा तू कशाला सांगतो, लक्षात, तुला अर्धा किलोमीटर पायाला आलो तर तासभर धापा देशील. तरी पण काही गोष्टी सांगतो महत्वाच्या. एक आहे सर्वात महत्वाचं, म्हणजे अनेक जणांचा गैरसमज आहे की पोलीस भरती म्हणजे ग्राउंड आहे, त्याच्या पलीकडे त्यांचं डोकंच चालत नाही. हे लक्ष द्या. सकाळी 3-4 तास ग्राउंडवरच असतो, संध्याकाळी 3-4 तास ग्राउंडवर असतो. नाही रे बाळांनो, तसं नाहीये. तुम्ही स्पेसिफिक वेळ द्या, आणि सध्या तर एकच टाइम चांगलं करा. तुम्ही 2 टाइम जातात ना, एक टाइम फुल 100% ग्राउंड करा. काय अकॅडमीचे बी ग्राउंडचे मास्तर हवा करायचे असते, त्यांच्या रीला काढायच्या असतात, म्हणून मोकारच पाणीत येतं, मोकारच पळत येतं. मग पोरं मी 20 किलोमीटर पळविले, कशाला पळविले? बरोबर आहे का? एवढं तर मला कळतंय, ग्राउंडचं डिटेल कळत नाही तेवढं. वेळ उगच जास्त द्यायचा नाही. काही पोरांची मेंटॅलिटी असते, ग्राउंड म्हणजे पोलीस भरती. 8-8 तास ग्राउंडवरच बोंबलत हिंडत आहेत. सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास. काय करणार तू दिवसभर? दुपारी 2 तास झोपला, खाण्यात तुझे 2-3 तास गेले, बाथरूम मध्ये तुझे 1-2 तास गेले, काय करणार तू? लक्षात येतंय? वेळ पाळा तुम्ही. ग्राउंडवर वेळ कमीत कमी खर्च करायचा. मनाला प्रश्न विचारायचा, ग्राउंड मी करतो किती वेळ आणि वेळ माझा किती जातो ते. वेळ खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. जो वेळेचं परफेक्ट नियोजन करेल ना, त्याला सक्सेस आहे. पूर्ण वेळ, माझा वेळ कामी आला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो ना, फालतू गोष्टींना थारा नाहीये जोपर्यंत तुम्ही भरती होत नाही तोपर्यंत. मित्रांसोबत गप्पा, आता पोरगी पटितोन, पोरगी म्हणती पोराला पटितेन, त्याकडूनच माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज मारून घेतेन, त्याकडूनच प्रत्येकच सणावाराला गिफ्ट घेतेन. ह्या गोष्टींनी पोलीस भरती होत नाही. लक्षात येते ना? तुम्हाला काय करावं लागेल, तर वेळ वाचवावं लागेल. मैदानीवर एक टाइम तुम्ही 100% ग्राउंड द्या. 1-1.5 तासात ग्राउंड ठॉय होतंय जिंदगीत. मी बी PSI चे ग्राउंड दिलेत. 1-1.5 तास ग्राउंड केल्यावर ठॉय होऊन जाते, काय कळवते सुरत नाही. लक्षात येते ना? त्याच्यामुळे तो पोटेन्शियल वेळ परफेक्ट द्या. आणि संध्याकाळी दुसऱ्या टायमाला जरी तुम्हाला ग्राउंड करायचंय, ठीक आहे, मग जास्त हार्ड करू नका, किंवा गोळाच टाकलाय किंवा वॉर्मअप केलंय किंवा थोडी एक्सरसाइज केली, एक्सरसाइज अशा पद्धतीने करा. ग्राउंडच्या तयारी बाकी डिटेलमध्ये मी नाही सांगू शकत, मी एवढा त्यातला तज्ञ नाही की कसं वाढवायचं, कसे 47 घ्यायचे, कसे 45 घ्यायचे, त्याच्यावरती ग्राउंडचे शिक्षक बोलतील. पण ह्या बेसिक गोष्टी, जी वेळ वाया लावताना जास्त
तो वाचवायचा आहे तुम्हाला मैदानीच्या तयारीचा. लक्षात येतंय ना? अशा पद्धतीने. आता पुस्तकाच्या बाबतीमध्ये सांगतो तुम्हाला, इथं मी अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करायचं सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा तुम्ही भरतीची तयारी करायला लागलात, पहिल्यांदा कोणताही ठोकळा घ्या पोलीस भरतीचा, मार्केटमध्ये जा. जसे की आपला वर्दीचा राजमार्ग हा ठोकळा आहे. आलं लक्षात? वर्दीचा राजमार्ग सगळ्या डिटेलमध्ये असणारा सगळ्यात मोठा पोलीस भरती मधला ठोकळा आहे. आता बघा, ह्याच्यात सांगतोय तुम्हाला, तुम्हाला हा दुकानात जा, बघा, हा आवडला नाही तर दुसरा घ्या, पण हा पण बघा, कारण की आम्हाला माहिती हा दर्जेदार आहे. हा वर्दीचा राजमार्ग जो ठोकळा आहे, या ठोकळ्यामध्ये काही नाही समजू द्या, किती समजतंय किती नाही समजत नाही, काहीच विचार करायचा नाही. जीएस घ्यायचं, पहिल्यापासून पहिल्यांदा पूर्ण वाचून काढायचं. त्याच्या ह्याच्यामध्ये वन लाईनर दिलेत, झालेले प्रश्न दिलेत आणि कंटेंट पण दिलाय, असं 3 टप्प्यामध्ये, आणि पुन्हा सोडवायला प्रश्न पण दिलेत. म्हणजे अशा पद्धतीने पॅटर्न प्रमाणे आपण बनवलेला हा ठोकळा. मग ते करा. किती तुम्हाला 10% समजू, 20% समजू, काय घेणं देणं नाही. पण एक आहे, तुम्ही त्याच्या फक्त जीएसचा कंटेंट, जीकेचा कंटेंट वाचू नका, त्याचे वन लाईनर वाचा, नंतर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही करा. किती बाबा माझे प्रश्न बरोबर येत आहेत ते. पहिला ही सुरुवात अशी करा. लक्षात? सुरुवातीला ठोकळा घेणं, ठोकळ्यामधून समजा वर्दीचा राजमार्ग घेणं, त्याच्यातून पहिल्यापासून पूर्णपणे कंटेंट वाचत जाणं. किती समजतोय किती नाही काही मॅटर करत नाही. मराठी व्याकरणचंही तसंच करा. लक्षात? गणित बुद्धिमत्ताचंही तसंच करा. सोडवा प्रश्न, तयारी करा, ठोकळा चांगला संपून टाका पूर्ण, आणि गडबड करू नका वाचायला. लक्षात? तुम्ही वाचताना नियोजन काय करता माहितीये का? आज मी 200 पानं वाचले, 100 पानं वाचले, असं नाही करायचं. मी वाचलं, यातले मला किती परफेक्ट समजले. तुम्हाला वाचताना मनामध्ये प्रश्न पडले पाहिजेत, बिटवीन द लाईन प्रश्न पडला पाहिजे. लक्षात? अशा पद्धतीने आहे. लक्षात? राष्ट्रपतीला मतदान कोण कोण करतं रे? लोकसभेचे, राज्यसभेचे आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य. निर्वाचित म्हणजे काय रे? मग बाकीचे नाहीत का करत? बाकीचे कोण असतात? नामनिर्देशित, ते कोणते असतात? असा मनामध्ये प्रश्न पडला पाहिजे. बरोबर आहे का? मग राष्ट्रपतीला हे मतदान करतात, तर मग उपराष्ट्रपतीला कोण करतात? फक्त संसद सदस्य. म्हणजे विधानसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीला मतदान करत नाहीत, पण राष्ट्रपतीला करतात गड्या. बरोबर आहे का नाही? हा. आणि मग विधान परिषद जे आहे, विधान परिषदेचे तर दोन्हीलाही करत नाहीत. बरोबर आहे का नाही? मग संसदेचे कोण करत नाहीत गड्या? हा. राष्ट्रपती 12 सदस्य राज्यसभेवर नेमतात, ते निवडून आलेले नसतात, ते नियुक्त केलेले असतात, ते नाहीत मतदान करत. अशा पद्धतीने मनाला प्रश्न पडले पाहिजेत. बारकाईने विचार करून वाचायचं, गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. बरं लक्षात? टांगापलटी घोडे फरार असला कारभार होऊन द्यायचा नाही. निवांत हळूहळू गाडी चालवायची. लक्षात येते? पहिल्यांदा या टप्प्यामध्ये वाचून घ्यायचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रश्नपत्रिका आठवड्याला असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ऑनलाईन तुम्ही क्लास लावला असला ऑनलाईन असतात, ऑफलाईन असेल तर ऑफलाईनला असतात. किती मार्क्स पडतात? मार्क्स किती पडतात एवढंच नाही, आता प्रश्नपत्रिका कसं सोडवायचं पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. पण हे सुरुवात इथून करा. ठोकळा पूर्ण वाचून काढा, नंतर मग रिव्हिजन करायचे तुम्हाला. पुन्हा पाठ करून टाका ना. असा ठोकळा एका वर्दीचा राजमार्ग, पोलीस भरती वस्तू 10-20 वाचून झाला पाहिजे तुमचा. एवढे रिव्हिजन करायचे. फक्त सुरुवातीपासून वाचा, नंतर मग जे घटक अवघड जातात काय तुमचे तुम्हाला समजून जाणार आहे, कोणता अभ्यास करायचा कोणता नाही. सुरुवातीतून करा, पूर्णपणे डिटेलमध्ये वाचायचा. कधी कोणतं वाचायचं पुस्तक सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा मी सांगितलं ठोकळा, जसं की वर्दीचा राजमार्ग. नंतर सांगतो पहिल्यांदा फक्त हा वाचायचा, आणि दुसऱ्या रिडिंगला काय करायचं सांगतो तुम्हाला. वर्दीचा राजमार्ग घेतलाय तुम्ही, इतिहास वाचताय. इतिहास मध्ये तुम्ही वाचताय समजा की समाज सुधारक. मग समाज सुधारक वाचले, आज तुम्ही काय ठरवलंय की मी समाज सुधारक वाचणार समजा. मग तुम्ही आता समाज सुधारक वाचून काढले सगळे, की नंतर काय करायचं तुम्ही, घटक न्याय प्रश्न विश्लेषणाचं पुस्तक मिळतं, जसं की आपला काळा घोडा पुस्तक आहे. हे बघा, काळा घोडा म्हणजे पोलीस भरती ग्रंथ पुस्तक आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, मागं झालेले सगळे प्रश्न डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं आहे याच्यामध्ये. मग समाज सुधारकचे सेपरेट दिलेत. राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती म्हणलं की सेपरेट, अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना म्हणले की सगळे पंचवार्षिक प्रश्न, योजनेचे प्रश्न सोबत. व्यवस्थेमध्ये राज्यघटना म्हणलं की सगळे राज्यघटना आपले, सॉरी माफ करा, अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक म्हणलं की सगळे रिझर्व्ह बँकेचे प्रश्न सोबत. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण, शॉर्ट मध्ये नाही, डिटेलमध्ये विश्लेषण. किंवा मराठीचं सुद्धा तसंच, नाम म्हणलं की नामचे सगळे प्रश्न सोबत. मग एकदा काय करायचं, एक घटक वाचायचा, दुसऱ्या वेळेस एकदा ठोकळा पूर्ण वाचून काढायचा, दुसऱ्या वेळेस एक घटक वाचायचा, आणि नंतर अशा घटक न्याय पुस्तक हे सुद्धा मार्केटमध्ये जा. याच्यापेक्षा डिटेल विश्लेषणाचं सापडलं तर दुसरं घ्या, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलं तर दुसरं घ्या, किंवा मग हे चांगलं असेल त्यांच्यापेक्षा तर हे घ्या.
पण घटक न्याय विश्लेषणचं पुस्तक घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यामधून त्या टॉपिकचे पुन्हा तो टॉपिक इकडे वाचायचा, त्याच्यावरचे प्रश्न विश्लेषण सगळं वाचायचं. दुसरा टॉपिक घ्यायचा, त्याच्यावरचे प्रश्न विश्लेषण असं वाचायचं. अशा पद्धतीने क्रम घ्यायचा. नंतर झालेल्या प्रश्नपत्रिका आणि त्याचं शॉर्ट मध्ये विश्लेषण. एकदा तुमच्या 2-3 महिन्यात 2 रिव्हिजन झाल्या ठोकऱ्याला आणि हे ग्रंथ सारखं घटक न्याय विश्लेषणचं पुस्तक पूर्ण वाचून झालं की मग प्रश्नपत्रिका सोडवायला चांगल्या पद्धतीने घ्यायच्या. अगोदर पण तुम्ही सोडवणारच, पण किती मार्क पडतात तोपर्यंत कुठं मार्क काढतात काहीच विचार करू नका. पण एवढं काम झाल्यानंतर मग झालेल्या प्रश्नपत्रिका सगळ्या अगोदर तुम्ही आठवड्याला टेस्ट तर देणारच आहेत, पण झालेल्या प्रश्नपत्रिका सगळ्या झालेल्या प्रश्नपत्रिका आणि त्याचं शॉर्ट मध्ये विश्लेषण. जसं की आपला पांढरा घोडा प्रश्न पुस्तक आहे, याच्यामध्ये काय केलं 1 ते 100 प्रश्न दिलेत, असे घटक न्याय करून दिले नाहीत. आणि त्याचं नंतर काय केलेलं आहे थोडक्यात 1-2-2-3 ओळीमध्ये विश्लेषण दिलेलं आहे. जसं काळ्या घोड्यामध्ये डिटेलमध्ये विश्लेषण आहे, इथं थोडक्यात दिलेलं आहे. मग ह्याच्यातले दररोज एक सगळ्या जिल्ह्याचा पेपर सोडवा. तुम्ही ठरवलं असलं मी मुंबईलाच फॉर्म भरणार आहे, मग मुंबईच पाठ करतो. मुंबईला या वर्षी होच पॅटर्न आला तोच पुढच्या वर्षी येणार आहे असं नाहीये, प्रत्येक वेळेस पॅटर्न बदलतो. मग तुम्ही सगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका सगळ्या प्रश्नपत्रिका या सगळ्या अगोदर सोडवल्या पाहिजेत. या सरकारी टेस्ट सिरीज आहेत, हे चांगले प्रश्न येतात. मग टेस्ट सिरीजचे प्रश्न अगोदर प्रायोरिटी याला द्यायची. म्हणून नंतर मग ह्या 2 रिव्हिजन झाल्यानंतर एक प्रश्नपत्रिका सोडवायची, पुन्हा त्याच टप्प्याने रिव्हिजन चालू ठेवायच्या. मग तुम्हाला बरोबर काय लागतं की आता कोणतं वाचू कोणतं नको वाचू, कारण टेस्ट सोडवलं की तुम्हाला लक्षात आले राज्यघटनेचे प्रश्न म्हणजे जास्त चुकतात, विज्ञानचे प्रश्न माझे जास्त चुकतात आणि मराठीत आम्हाला लक्ष द्यावं लागेल, लय मार्क काटायला लागले. मग त्या दृष्टीने मग तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवतात, त्या दृष्टीने मग तिकडले घटक रिव्हिजन करा. आता तू समजा एखादा समाज सुधारक हा घटक लयदा वाचलाय आणि तो प्रश्नच चुकत नाही, पुन्हा समाज सुधारकाला लवकर रिव्हिजन करायची गरज नाहीये. मग त्या टप्प्याने असं अभ्यासाचं तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. अशा पद्धतीने पुस्तके वाचायचे. याच्यामध्ये जर तुम्ही वर्दीचा राजमार्ग घेतलं पुस्तक, तर मराठी व्याकरणाला दुसरं सेपरेट पुस्तक घ्यायची गरजच नाही, लक्षात ठेवा. दुसरा एखादा ठोकळा घेतला तर त्यात कमी मराठी व्याकरण दिले घेऊ शकता, पण हे घेतला तर घ्यायचीच गरज नाही. गणित बुद्धिमत्ता याच्यात भरपूर दिलेला आहे, पण तरी वाटलं तर गणित बुद्धिमत्ताला सेपरेट पुस्तक घ्या, काही हरकत नाही. तिथं तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायला आणखी उदाहरणं सापडतात, कारण गणित बुद्धिमत्ता हा विषय जास्त सरावाचा आहे. आपण प्रत्येक विषयानुसार प्लॅनिंग पैकीच्या पैकी मार्क कसे घ्यायचे याची व्हिडिओची सिरीज पण घेऊन येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बोलू त्याच्यावर. ठीक आहे. हा बघा हे 3 पुस्तकं क्रम अगोदर हे एकदा रिव्हिजन, पुन्हा नंतर ह्याला दुसरी रिव्हिजन, त्याच्यासोबत ह्यातले घटक न्याय प्रश्न वाचायचे आणि हे संपल्यानंतर मग पुन्हा हा मुद्दा घ्यायचा, याच्यातला एक प्रश्नपत्रिका सोडवायची आणि कुठं कमी त्याची रिव्हिजन पुन्हा ह्याच्यातून करायची आणि त्याच्यातलेच प्रश्न पुन्हा ह्यातले वाचायचे आणि त्याचं डिटेल विश्लेषण करायचं. अरे पाठ ना पाठ, लक्षात. अशा पद्धतीने तुमचा अभ्यासाचा पॅटर्न ठेवायचा आहे. प्रश्नपत्रिका कशा सोडवू, प्रश्नपत्रिकाबद्दल मी आत्ताच बोललो तुम्हाला. कशा सोडवायच्या, 1-2 रिव्हिजन होऊ द्या, तोपर्यंत प्रश्नपत्रिका सोडवा. पण किती मार्क कटतायत कुठं चुकतायत ह्याचं लक्ष देऊ नका, कारण तुमचा अभ्यासच कच्चा आहे. 2 रिव्हिजन झाल्या ना ठोकळ्याला, लक्षात आलं ना, मग प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायच्या. प्रश्नपत्रिका सोडून शांत बसायचं नाही, त्याचं विश्लेषण पण अभ्यासायचं आणि कोणते प्रश्न चुकलेत आणि माझे का चुकलेत याचं सुद्धा अनालिसिस करायचं. कोणत्या विषयाचे चुकतायत, त्या विषयामध्ये कोणते टॉपिकचे चुकतायत हे अनालिसिस करायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की रेग्युलरली की बाबा माझं एवढं घटक काय झालेले आहेत, कच्चे आहेत, ते मला वाचावं लागते डबल, पुन्हा तिकडे रिव्हिजनला जा. या टप्प्यामध्ये अभ्यास करायचा आहे. अभ्यासाच्या वेळापत्रकाबद्दल सांगायचं झालं तर किती तास अभ्यास करणार आहे मी हे नका ठरवू. मी सकाळी 7ला उठन, 5ला उठन, मग 2 तास ग्राउंड करणं, मग येईन, मग अभ्यासाला बसून 12 तास अभ्यास करणं, असं नका. तुम्ही हे ठरवा की मला 8 दिवसात किती संपवायचंय वाचायचं, 4 दिवसात किती संपवायचंय, 3 दिवसात किती ठेवायचंय. उठल्या हे करा की आता अभ्यासाला बसलोय मी, काय करायचंय मला, आता मी विज्ञान वाचायला घेतलंय, विज्ञानामध्ये मला काय करायचंय आजार हा एक प्रकरण सगळं कम्प्लीट करायचं आज, पुन्हा मानवी पचन संस्था कम्प्लीट करायची, रक्तभिसरण संस्था सगळे वाचायची. हे उठून तुम्ही ठरवा आणि प्लॅनिंग करा. असं करा, हे संपवणारच मी, परफेक्ट करणार असं प्लॅनिंग करा. भलं कमी पहिल्यांदा टार्गेट कमी ठेवा, पण ते टार्गेट दररोजचे कम्प्लीटच करायचे. लक्षात, टार्गेट सोडून द्यायचं नाही. आणि एकदा तुम्ही सोडून दिले ना गोष्टी की पुन्हा मग करायला इंटरेस्ट येत नाही. पण दररोज गोष्टी करायची सवय लागली ना, दुसऱ्या दिवशी आणखी जास्त इंटरेस्ट तुमचा वाढत जातो. लक्षात येते ना. अशा अकॅडमी ऑनलाईन क्लास याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं, अकॅडमी जर लावत असाल चांगलंच आहे. अकॅडमी लावताना एक विचार करायचा 100% की ते पहिल्यांदा तुम्ही इन्क्वायरीला जातात त्याच वेळेस बोलायचं नाही, त्यांना गंडवतेत काही सांगतात, आमच्यात असं आहे ना आमच्यात तसं, मी लय अनुभव घेतलाय, आणि नंतर खायचे वांदे असतात. तिथं विचारायचं, बरोबर आहे का, तिथं राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळच्यांना विचारायचं, कोकणी झालेलं तू अकॅडमी होता ती खरंच चांगली का, तिथं खायची सोय चांगली का, आहारावर पण ग्राउंडला डिपेंड असतं, तिथं राहण्याची सोय चांगली का, तिथं पोरं चांगली आहेत का,
संगत चांगली का हे लक्षात ठेवा. संगत ही खूप मॅटर करते इथं. संगत तुम्ही झिरो असलात, बिघडलेले असलात तरीही चांगलं करू शकते आणि चांगलं असलं तरी बिघडू शकतात अकॅडमी बाहेर राहिलं की. लक्षात त्यामुळे संगत खूप चांगली असावी लागते. तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे, तिथल्या शिक्षकांचं तुमच्यावर लक्ष असलं पाहिजे. पूर्ण फक्त इन्क्वायरी पोटी नाही, जवळच्या माणसाला विचारून ते डिसिजन घ्यायचा. ऑनलाईन क्लास लावायला काही प्रॉब्लेम नाही कुणाला. का सांगतो, आता तुम्ही म्हणता मास्तर तुमचा ऑनलाईन क्लास आहे म्हणून म्हणता, याची फीस नॉमिनल असते. आपल्या स्वप्न खाकी 2.0 ची 500 रुपये फीस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो अनलिमिटेड व्ह्यू आहेत तुम्हाला लक्षात, आणि त्याच्यात सगळं सिलेबस कव्हर केला जाणार आहे. लाईव्ह रेकॉर्डेड आहे, कितीदा बघू शकता, स्वस्तात येते. मग तिथं तुम्हाला पाहिजे त्या वेळेला पाहिजे ते टॉपिक तुम्ही रिवाइज करू शकता. तेव्हा ऑनलाईन क्लास घेतल्यावर फक्त चांगला घ्या, मार्केटमध्ये बघा, चौकशी करा, चांगला वाटेल तो घ्या. नाही तर उगाच कुणाचं काहीतरी लेक्चर ऐकता, प्रवचन ऐकल्यासारखं तसंही नका करू. हे याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला, लक्षात ठेवा. बघा स्वप्न खाकी 2.0 बॅच आहे आपली, बरोबर का. PSI मार्गदर्शन असणार, एकमेव पोलीस भरतीची बॅच आहे. तज्ञ MPSC निवडलेले, मुलाखती दिलेले शिकवायचा अनुभव असणारे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला सगळं कव्हर केलं जाणार आहे. चालू घडामोडी सकट लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर. 1 मे पासून बॅच सुरू आहे. अगोदर ऍडमिशन घेतलं तर स्वस्तामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. सर्व विषय त्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. हे करू नका. आणखी बघा, लक्षात ठेवा, मगाशी सांगितलं तुम्हाला, संगत सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संगत चांगली ठेवायची आहे, डेडिकेशन चांगलं ठेवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, हवाबाजी करायची नाही, फसवायचं नाही. दुसऱ्याला आई वडिलाला फसवत नसतात, त्यात तुम्ही स्वतःला फसवत असतात. बरोबर आहे का. पूर्ण सगळ्या गोष्टी, मोबाईल, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर मग रीला, त्याच्यानंतर मग चॅटिंग, त्यानंतर सणवार, मित्र, ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्या लागतात. 100% वेळ ह्याला द्यावा लागतो. 1 वर्ष तुम्ही कुणाचे नाहीतच असं समजून तयारी करा, नक्की सिलेक्शन होतं. तुला सण सोडायचे नाही तर, बरं का, आमच्याकडे म्हणतात मांजरेचा खजूर सुद्धा तुला सुटत नाही. म्हणजे काही झालं, मांजरेचा खरवस, बरोबर आहे का, म्हणजे काही झालं की निघला गावाकडे, राहिला 8 दिवस, ह्याचा वार, ह्याचं हे, मित्राकडे चाललोय, मित्राला मदत करायला चाललोय, पाहुण्याचं लग्न आहे, ह्याचा दिवस आहे, ह्याची माती, आणि हे अशाने आपल्या जीवनाची माती होऊन जाईल. त्यामुळे डेडिकेशन करायचं. वर्षभर सगळ्यांना राग आला तरी हरकत नाही, पण आपल्या डेडिकेशन करायचं. तुम्ही यशस्वी झाल्यावर सगळे तुमच्या मागे पळणार आहेत. तुम्ही सक्सेस झाल्यावर पुन्हा ते तुमचे हांजे करणार आहेत. लक्षात. पण तुम्ही आज त्यांच्या सगळ्यांसाठी उपलब्ध राहायचं नाही. आपला वेळ खूप मौल्यवान आहे. सगळ्यासाठी उपलब्ध न राहणं याच्यात मोठेपणा असतो आपला, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतील तेव्हा मग सगळ्यासाठी उपलब्ध राहणार, त्यावेळेस तुमचा सन्मान वाढणार आहे. त्यावेळेस आशाने तुम्हाला, ज्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध झालात ना कष्ट करताना, तुम्ही नाही झाल्यावर तेच तुमचे टिंगल उडवणार आहेत. लक्षात येतंय. त्यामुळे सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करा ह्या, आणि पूर्णपणे डेडिकेशन मध्ये द्या. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला पटली असेल, आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा पोरांनो, सबस्क्राईब पण करून जा. थोडंसं आम्हालाही बरं वाटेल आणि तुम्ही आमच्याशी कनेक्ट होता याची जाणीव सुद्धा थोडी होईल. आणि आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ मी बनवू हे पण सांगा, तसे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.